श्री शिवशक्ती नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सद्गुरू नमः. महर्षी व्यास म्हणतात, एके दिवशी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषी कथा श्रवण करण्यासाठी अतिशय उत्सुक झाले होते. अतिशय पुरातन असा जो सूत त्यास विचारू लागले, सर्व वक्त्यांमध्ये श्रेष्ठ प्रकांड पंडित सूत महर्षे, तुमच्या अमृतरूप वाणीच्या प्रवाहातून आमचे सर्व जीवन सफल झालेले आहे. यासाठी मनोभावे आम्ही तुमची प्रार्थना करीत आहोत. कोणत्या व्रताचे आधारे अथवा तपाच्या आधारे आम्ही मनात इच्छिलेले फळ प्राप्त होईल ते आम्हाला सांगावे. हे सूत, कल्कीमध्ये शीघ्रही फल देणारे असे जे व्रत अथवा तप असेल ते कृपया सांगावे. सूत म्हणतात, हे ऋषी मुनिजन हो, श्रेष्ठ असे सत्यांबा व्रत ऐका. नद्यांमध्ये जशी पवित्र गंगा नदी, मनुष्यांमध्ये जसा ज्ञानसंपन्न सदाचारी ब्राह्मण, त्याप्रमाणे अनेक व्रतांमध्ये सत्यांबा हे व्रत आहे. पुरातन काळी संकटसमयी कार्तिकेय स्वामींनी भगवान शंकरांसमोर असाच प्रश्न उभा केला होता. देवता व दैत्यांमध्ये ज्यावेळी युद्धात महान संकट निर्माण झाले, त्यावेळी कार्तिकेय अतिशय व्याकुळ झाले होते. त्यांनी आपले पिता शंकरास विचारले, हे महादेवा, आता माझ्यावर मोठे संकट आले आहे, तरी त्यापासून माझे रक्षण करावे. आपल्या बालकावर दया करा आणि लवकरात लवकर फळ प्राप्त करून देणारे एखादे महत्त्वाचे व्रत सांगा. शिवशंकर म्हणाले, त्वरित फल प्राप्त करून देणारे एक व्रत मी तुला सांगतो. त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे. पूर्वी त्रिपुरासुराच्या वधाचे वेळी माझ्यावरही असे भयानक संकट आले होते. ज्याचे पुण्य काही प्रमाणात कमी आहे असे दुर्दैवी लोक पाहून, तसेच अतिशय दुःखी कष्टी झालेले कमी आयुष्याचे सामान्य कुळात निर्माण झालेले लोक पाहून मी अतिशय व्यथित झालो होतो. त्यावेळी आकाशवाणी झाली. आकाशवाणीतून आवाज आला, हे शिवशंकर, माझे विचार ऐकून घे, म्हणजे तू सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होऊन जाशील. माता सत्यांबेचे कृपेने तुझे कल्याण होईल. अशा प्रकारे ते मी ऐकून श्रेष्ठ अशा सत्यांबा व्रताचे ध्यान करून सर्व काही जाणून घेतले आणि त्याप्रमाणे व्रत केले. विद्युल्लतेप्रमाणे दैदिप्यमान व श्यामवर्ण, भरजरी वस्त्र, सौंदर्यपूर्ण अलंकार यांनी युक्त अशी देवी पाहून तो आश्चर्याने चकित झाला. अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी किंवा मनात ज्या दिवशी उल्हास भरलेला असेल त्या दिवशी प्रदोषकाळी श्री सत्यांबेचे पूजन करावे. स्वस्ती वाचन मनपूर्वक श्री गजानन आणि वरुण यांची पूजा करावी. पीठपूजा करून शास्त्राप्रमाणे देवीची स्थापना करावी. भक्तिभावाने गुरुजी, बंधू, इष्टमित्र इत्यादींसह गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप आणि दुर्वा यांच्या आधारे मनोभावी देवीची पूजा करावी. दूध, खवा, तूप, साखर आटवून घ्यावे. श्रद्धाभक्तीने नैवेद्य अर्पण करावा. तसेच उत्तम खवा ही सर्व प्रत्येकी 1.5 किलो प्रमाणात घेऊन एकत्र करून त्यात केशर घालून उत्तम प्रकारचे लाडू तयार करावेत. दुसरा नैवेद्य म्हणजे साखर घालून खीर करावी. अशा प्रकारे 2 पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करून सत्यांबा मातेविषयी मनात भक्तिभाव ठेवावा. आपले मित्र व आप्त यांना जवळ बसवावे. कथा शुद्ध भावाने श्रवण करून गुरुजींना दक्षिणा द्यावी आणि यंत्राची धातूची प्रतिमा करून तिची पूजा करावी. प्रारंभी सर्वांना प्रसाद द्यावा आणि आप्तजन गुरुजी यांनाही प्रसाद देऊन आपण स्वतः भक्षण करावा. संगीताच्या आधारे श्री सत्यांबा देवीचे स्मरण करावे. देवीच्या मंदिरात पूजा केली असेल तर तेथून घरी यावे. भगवान शंकर म्हणतात, हे षडानना, हे सत्यांबा देवीचे व्रत आपली मनोकामना त्वरित पूर्ण करणारे आहे. कलियुगात
मोठे पुण्य प्राप्त करून देणारे हे व्रत आहे. ज्या दिवशी व्रत करण्यासंबंधी मनुष्य संकल्प करील त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करावा. एकाग्र चित्ताने काया वाचा मनाने श्री सत्यांबा देवीची भक्ती करावी. इति श्री भविष्योत्तर पुराणे शिवसन्मुख संवादे सत्यांबा व्रतकथाया प्रथमोध्यायः. अध्याय दुसरा. सूत सांगू लागतात, हे ब्राह्मणजन हो, पूर्वी हे सत्यांबा व्रत कोणी केले, कसे केले हे मी सांगतो. परम श्रद्धेने आपण त्याचे श्रवण करावे. पुरातन काळी एक अतिशय गरीब ब्राह्मण भुकेने व्याकुळ होऊन रोजच पृथ्वीवर भिक्षेसाठी फिरत होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी घराबाहेर पडला. सकाळपासून मध्यान्हपर्यंत तो फिरला, पण भिक्षा काही मिळाली नाही. तो खिन्न मनाने आपल्या घरी आला. त्यावेळी खिन्न व धिक्कारयुक्त भावनेने पत्नीने त्याच्याकडे पाहिले. ती पत्नी म्हणाली, हे गृहस्था, आजचा दिवस संक्रांतीचा आहे हे तुला माहीत नाही काय? मी तरी घरी काय करू? असले सौभाग्य नसले तरी चालेल. माझ्या वडिलांनी जातक वगैरे चांगले विधीपूर्वक पाहिले नाही. आता पुन्हा पुन्हा अज्ञानासारखा घरी कशाला येतोस? ज्या ठिकाणी अन्न मिळेल तिकडे तू अवश्य जा. पत्नीचे असे रागवलेले शब्द ऐकून ब्राह्मण घराबाहेर पडला. गावापासून काही दूर अंतर गेल्यावर तेथे त्याला एक विहीर दिसली. ती पाहून तो विचार करू लागला, ही विहीर तर फार मोठी आहे. या विहिरीत पाणीही खूप आहे. तेव्हा आपण आता या विहिरीत जीव द्यावा. मी जिवंत राहून तरी काय उपयोग किंवा काय फायदा आहे? स्वतःच्या स्त्रीने जर माझा अपमान केला तर मी आता जीव देणेच योग्य आहे. असा निश्चय करून त्या ब्राह्मणाने एक भला मोठा दगड आणून तो कापडात गुंडाळून ते वस्त्र आपल्या कमरेस बांधले. तो उडी टाकणार होता तेवढ्यात सत्यांबा देवी मागे येऊन म्हणू लागली, हे ब्राह्मणा, तू हे काय करत आहेस? तू एवढा दुःखी कष्टी का झाला आहेस? दुःखाचा परिहार करण्याचा मार्ग आहे. ते अविचार सोडून धैर्य धारण कर. हे विचार ऐकून ब्राह्मण पाठीमागे वळून पाहू लागला. विद्युल्लतेप्रमाणे दैदिप्यमान व श्यामवर्ण भरजरी वस्त्र व सौंदर्यपूर्ण अलंकार यांनी युक्त अशी देवी पाहून तो आश्चर्याने चकित झाला. तो म्हणाला, हे महामाये, योग्यांच्या अधिदेवते, तुला नमस्कार असो. तू सारे काही जाणतेस, तरी या दुःखातून दूर होण्याचा मला निश्चित उपाय सांग. देवी म्हणाली, माझे विचार ऐक आणि त्याप्रमाणे व्रत कर. सत्तेचे व्रत केले तर तुला या पृथ्वीवर दुर्लभ असे फळ प्राप्त होईल. तुला पुत्र, नातू, धनधान्य सर्व काही प्राप्त होईल. कौंडिन्य म्हणाला, हे व्रत जर फलदायी आहे तर त्याचा निश्चित विधी मला सांग. त्याचे भाषण ऐकून आनंदाने देवीने त्याला सर्व विधी सांगितला. त्याला आशीर्वाद दिला व ती अंतर्धान पावली. त्या ब्राह्मणाने सर्वत्र पाहिले, पण त्याला कोणी दिसले नाही. त्यामुळे त्याला कळले की देवीच आपल्या बरोबर बोलत होती. म्हणून हे व्रत आता मी निश्चित करेन, म्हणजे सारे दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. असा मंगलमय विचार करून तो घराकडे परत जाण्यास निघाला. नंतर तो ब्राह्मण गृहस्थ श्रीमंत लोकांच्या गल्लीतून जाऊ लागला. त्यावेळी त्याला भरपूर द्रव्य प्राप्त झाले. मिळालेल्या द्रव्यातून आनंदाने त्याने भरपूर साहित्य आनंदाने घरी आणले. त्याच्या पत्नीने सर्व साहित्य सधन घरात नेले. सर्व गोष्टी पैशाने साध्य होतात. धनहीन माणसाला काही महत्त्व नाही. असा विचार करून तो आपल्या पत्नीस म्हणाला, आज तू आणि मी मिळून एक व्रत करूया. त्याने धर्मभावना वाढवणारे सत्यांबाचे व्रत करण्यास सुरुवात केली. पत्नीस सांगून ते व्रत उत्तम रीतीने संपन्न केले. त्या स्त्रीने सौभाग्य वायने देऊन सुरुची स्वयंपाक केला आणि ब्राह्मण व आप्तजनांना घेऊन व्रतास प्रारंभ केला. आणलेल्या सर्व साहित्यासह तो पत्नीसह पूजा करू लागला. नंतर कथा श्रवण करून सर्वांनी गुरुजींची पूजा केली.
तेव्हा आकाशवाणी झाली की तुझे सर्व भावे कल्याण होईल. त्यानंतर आदर भावनेने सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही प्रसाद भक्षण केला. नंतर पत्नी आणि आप्तजन यांच्यासह त्याने भोजन केले. या व्रतामुळे त्याला पुत्र पौत्रादिक सर्व प्राप्त झाले. हे सर्व त्यास कमी प्रयत्नाने सत्यांबा देवीच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झाले. सूत म्हणतात, अशा प्रकारे भगवान शंकरांनी षडाननास प्रेमभक्तीने हे व्रत सांगितले आणि त्यावेळेपासून मानवाला सुख शांती समृद्धी देणारे असे हे व्रत प्रकट झाले. तेच आज मी तुम्हाला सांगितले. दुसरे काय सांगावयाचे. तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत शुद्ध भावनेने केले आणि कथा श्रवण करून प्रसाद घेतला. त्यामुळे त्याला त्याचे फळ प्राप्त झाले. व्रत करणाऱ्यास फळ प्राप्त होते यात काही शंका नाही. म्हणून या भूलोकी फळ प्राप्त होण्यासाठी हे व्रत सर्वांनी नेहमी करावे. इति श्री भविष्योत्तर पुराणे शिवषण्मुख संवादे सत्यांबा व्रतकथाया द्वितीयोध्यायः. अध्याय 3. सूत म्हणतात, हे श्रोत्यांमधील श्रेष्ठ भक्तितत्पर महाभाग्यवान शौनका, अशा प्रकारे या मृत्युलोकी मुक्ती प्रदान करणारे सत्यांबा देवीचे व्रत प्रकट झाले. ते सर्वही श्रवण करण्यासारखे असून भूलोकी उत्तम फल प्राप्त करून देणारे आहे. आता त्याविषयीचा इतिहास सांगतो. तो एकाग्रतेने श्रवण करावा. पूर्वी मगध देशात सौराष्ट्र शहर होते. ते शहर मगध राजाची राजधानी म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध होते. तेथे सूर्यकेतू नावाचा एक अत्यंत भक्तिमार्गी राजा होऊन गेला. त्याची आनंदलहरी नावाची अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तो राजा नेहमी देवीच्या भजन पूजनात निमग्न असे. देवीच्या कृपेने त्याला अनेक पुत्रांची प्राप्ती झाली. त्यामुळे तो नेहमी आनंदात रममाण असे. तसेच अंतःकरणापासून देवीची भक्ती करीत असे. त्याने आपल्या नगरात एक देवालय उभारले. तेथे अनेक प्रकारचा दानधर्म तो करीत असे व गरिबांचे पालन करीत असे. त्याचा वडील मुलगा अर्ककेतू नावाचा असून तो अतिशय बहुश्रुत होता. तोही उत्तम प्रकारे राज्यकारभार पाहत असे आणि वडिलांच्या भक्तीत रममाण होत असे. शत्रूंना भय देणारा राजा आपल्या पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करीत होता. तो नेहमी आनंदात मग्न असे. परंतु एके दिवशी तो अतिशय दुःखी झाला. एकेकाळी त्याच्या राज्यावर परचक्र आले. त्या शत्रूने आपला एक दूत त्याच्या सभेमध्ये पाठवला. त्या दूताने न भिता आपल्या राजास वंदन करून म्हटले, हे राजा, मालंब देशाचा राजा गावाबाहेरच्या बागेमध्ये येऊन उतरला आहे. त्याने सांगितले आहे की तू खंडणी तरी द्यावीस अथवा क्षत्रियाप्रमाणे युद्धासाठी तयार राहावे. हे राजा, तो मालव राजा सैन्यासह आला असून उद्या युद्ध करण्यासाठी सिद्ध झाला आहे. तरी कोणते उत्तर द्यायचे असेल ते त्वरित देणे. असे दूताचे बोलणे ऐकून तू येथून निघून जा असे दूतास सांगून तो राजा क्रोधायमान होऊन मुलास म्हणाला, हे मुला, तू हे काय करत आहेत? परचक्र दारासी आले आहे, हे तुला माहीत नाही काय? तरी आता तू तेथे जा आणि किती सैन्य आले आहे हे पाहून परत ये. राजाचे हे बोलणे ऐकून युवराज बाहेर गेला आणि शत्रू सैन्य पाहून वडिलांना सांगू लागला, अहो पिताश्री, मी सांगतो ते ऐका. मी शत्रू सैन्य पाहून आलो आहे. मला ते अगदी तुच्छ असे वाटते. 10 लक्ष घोडे, 5 लक्ष हत्ती, तसेच 7 लक्ष रथ आणि 20 लाख पायदळ आहे. हे राजा, शत्रूचे सैन्य याप्रमाणे आहे. हे मी प्रत्यक्ष पाहून आलो आहे. माझे सैन्य तर अगणित आहे. मी पाहून मोजून येतो. असे म्हणून तो राजपुत्र सैन्य पहावयास गेला. इकडे तो राजा अंतर्गृहात जाऊन चिंता करीत बसला. मी आता काय करावे? माझ्याजवळ सैन्य नाही, संपत्तीही खूप नाही, मजजवळ योद्धेही नाहीत. आता मी तरी काय करायचे? मुलगा अज्ञानी आहे. नंतर तो दूतास म्हणाला,
हे दूता, तू असाच जा आणि कुलगुरूंना बोलावून आण. त्याप्रमाणे दूत ताबडतोब गुरूंकडे गेला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, हे गुरु महाराज, तुम्हाला राजाने त्वरित बोलावले आहे. असे दूताचे बोलणे ऐकून गुरु ताबडतोब राजाकडे आले. गुरूंना पाहून राजा आदर भावनेने उठून उभा राहिला. नंतर गुरूंना बसण्यास आसन दिले व त्याने अर्घ्यपाद्यांनी गुरुची पूजा केली. तेव्हा भक्तिभावाने युक्त झाल्यामुळे राजाच्या अंगावर रोमांच दाटले. नंतर त्या राजाने गुरूंना नमस्कार करून दोन्ही हात जोडून प्रेममय अंतःकरणाने त्यांची प्रार्थना केली. राजा म्हणाला, हे संसाररूप भवसागरातून तारणाऱ्या कुलगुरू, तुम्हाला नमस्कार असो. तुमच्याशिवाय माझे संकट कोण दूर करणार? हे सद्गुरू महाराज, माझे संकट दूर करा. कुलहितकारक गुरुदेव, माझे संकटापासून आपण रक्षण करावे. माझा प्राण कंठाशी आला आहे, तरी हे दयाघना, मी काय करावे हे सांगा. राजा गुरूंशी बोलत होता तेवढ्यात शत्रूचा दूत येऊन म्हणाला, हे राजा, शत्रूने गावात वेढा घातला व त्याने राजपुत्रास बांधून नेले. त्याने सर्व संपत्ती लुटली आणि आपली अश्वशाळा देखील नेली. शत्रूचे दूत राजवाड्यात सर्वत्र पसरले आहेत. दूताचे हे बोलणे ऐकून राजा म्हणाला, तू आता येथून ताबडतोब निघून जा. नंतर राजा गुरुस म्हणाला, कृपया ही परचक्राची भीती कृपया त्वरित दूर करा. त्यावेळी गुरु प्रसन्नचित्त होऊन राजास म्हणाले, भारद्वाज गुरु म्हणू लागले, हे राजा, मी प्रयत्नाने तुझ्या संकटाचे निवारण करतो. तू सुद्धा प्रयत्न कर, म्हणजे संकट निघून जाईल. दुःख नाहीसे करणारे व सुख प्राप्त करून देणारे, उत्कृष्ट फळ देणारे असे एक व्रत आहे. ते व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करून मी दुःख नाहीसे केले असे समज. तू धैर्य सोडू नकोस. कोणतीही शंका न धरता हे व्रत मी तुला सांगतो. त्यापासून त्वरित फळ प्राप्त होत असते, म्हणून तू ताबडतोब हे व्रत कर. राजा म्हणाला, हे गुरुराया, हे व्रत जर फल देणारे आहे तर त्याचा विधी मला त्वरित सांगा. तुम्ही जे सांगाल ते सर्व मी कोणत्याही प्रकारची शंका मनात न धरता हे व्रत पूर्ण करीन. त्यावेळी गुरु म्हणाले, उत्तम सिद्धी प्राप्त करून देणारे सत्यांबा व्रत तू ताबडतोब कर, म्हणजे शत्रू गावाबाहेर पळून जातील. नंतर गुरूंनी व्रताचा विधी राजास सांगितला. ते म्हणाले, मी सांगितले ते तू लवकरात लवकर कर आणि उत्तम फळ प्राप्त कर. नंतर भक्तियुक्त अंतःकरणाने राजाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे व्रत केले आणि उपाध्यायाकडून एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण केली. नंतर गुरुजींना दक्षिणा दिली आणि गरिबांना अन्नदान केले. सर्वांना प्रसाद दिला आणि स्वतःही प्रसाद घेतला. कथा श्रवण करण्यासाठी जे भाविक आले होते त्यांनी मनोभावे जगदंबेस नमस्कार केला आणि गुरुजींना यथाशक्ती दान केले. पालखी, मेणे, घोडे, हत्ती, गावे, उंची वस्त्रे, विविध प्रकारचे अलंकार, भूमी आणि अनेक प्रकारचे धन राजाने उपाध्यायास दिले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आकाशवाणी झाली की, हे राजा, तू अगदी शांत रहा. तू अंतःकरणपूर्वक प्रेमशक्तीने व्रत केलेस म्हणून तुझे शत्रू निघून जातील. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी राजाला शुभाशीर्वाद दिले. सूत म्हणतात, हे शौनकादिक ऋषींनो, फक्त मनोभावे व्रत केल्यामुळे राजाचे सर्व दुःख नाहीसे झाले. त्यावेळी एकाएकी शत्रूच्या छावणीमध्ये मोठा गलबला निर्माण झाला. हे दूतांनो, पकडा, बांधा, मारा, लक्ष द्या, याप्रमाणे शिपाई ओरडू लागले. ते ऐकून सर्व वीर सैनिक हातात अनेक प्रकारची आयुधे घेऊन उठले आणि शत्रूच्या छावणीत आले. त्यावेळी बंदिवान राजपुत्राची भीती कमी झाली. सत्यांबा व्रत करण्यापूर्वी राजाच्या छावणीतून त्या शत्रूच्या राजाने जे शिपाई योद्धे धरून बांधून ठेवले होते ते सर्व योद्धे बंधनापासून मुक्त झाले आणि हातात आयुधे घेऊन त्या शत्रू राजाच्या सैन्याबरोबर निश्चयाने युद्ध करण्यासाठी उठले. त्यावेळी शत्रू सैन्याने अस्त्रे, घोडे,
रथ अलंकार सर्व काही टाकून चोराप्रमाणे पळून जाण्यास प्रारंभ केला. त्यावेळी मालव राजा घोड्यावर बसला आणि पळून जाऊ लागला. त्यावेळी या राजाकडील योद्ध्यांनी त्याला अतिशय प्रयत्नाने घोड्यासह धरून बांधले. ज्याप्रमाणे माकडास दोरीने बांधले जाते त्याप्रमाणे त्यास बांधून घेऊन जाऊ लागले. सूर्यकेतू राजाने ते पाहिल्यावर त्यास सोडावयास सांगितले. मालव राजा खाली मुख घालून उभा राहिला. तेव्हा सूर्यकेतूने त्यास विचारले, तुझी मुले ठीक तरी आहेत ना? तुझ्या राज्यामध्ये सध्या शांतता तरी आहे ना? ते मला सांग. मालव राजा म्हणाला, मी तुझा फारच आभारी आहे. आता मी तुला शरण आलो असून माझ्यावर दया कर. मी माझी कन्या सुलोचना तुझ्या पुत्रास दिली असे निश्चित समज. असे बोलून त्याने आपल्या कन्येला बोलावून सूर्यकेतूच्या स्वाधीन केले. त्याचप्रमाणे आपल्या वैभवाप्रमाणे कन्यादानाचा समारंभ केला आणि पुष्कळ संपत्ती दिली. त्यावेळी सूर्यकेतू राजा अतिशय आनंदी झाला. योद्ध्यांनीही जे जे घेतले होते ते सर्वही त्या सूर्यकेतू राजास त्या मालंब राजाने दिले. त्यानंतर तो मालंब राजा अतिशय समाधानाने सैन्यासह निघून गेला. त्या दिवसापासून तो सूर्यकेतू राजा इष्टफळ देणारे असे हे व्रत दर महिन्यास मोठ्या श्रद्धेने करू लागला. यासाठी हे व्रत कितीही श्रम पडले तरी करत राहावे. यामुळे दुःखाची निवृत्ती होते व सुखाची प्राप्ती होते. इति श्री भविष्योत्तर पुराणे शिवषण्मुख संवादे श्री सत्यांबा व्रतकथाया तृतीयोध्यायः. अध्याय 4. सूत म्हणतात, ऋषीजन हो, आणखीन एक परमश्रद्धेची कथा तुम्हाला सांगतो. ती तुम्ही एकाग्रतेने ऐका. ज्याच्या सहाय्याने मानवाला मोक्ष प्राप्त होतो. त्या सूर्यकेतू राजाने आपल्या देशामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून सत्यांबा देवीची स्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या वंशाचे रक्षण झाले. तो राजा एकदा अतिशय आनंदाने व भक्तिभावाने देवालयात गेला आणि त्याने पौर्णिमेला शुक्रवारी सत्यांबा व्रतास प्रारंभ केला. त्याचवेळी एक सात्विक आचरण करणारा गुंड नावाचा शूद्र मनुष्य तेथे आला आणि त्याने देवीला व राजाला नमस्कार केला आणि लीनतेने विचारले, हे राजा, आपण काय करीत आहात हे मला शांततापूर्वक सांगा. माझ्या अंतःकरणात देखील भक्ती निर्माण झाली आहे. तरी कोणत्या देवीची पूजा आपण करत आहात ते मला सांगावे. याचा विधी कसा करायचा, याचे काय फळ प्राप्त होते हे कृपया सांगा. राजा म्हणाला, याची विचारणा तू का करतोस? तुझी काय इच्छा आहे हे मला निश्चितपणे सांग. हे केल्याने इच्छित फळ निश्चितपणे प्राप्त होत असते. म्हणून हे सर्वोत्तम व्रत भक्तिभावाने करण्यासारखे आहे. कुंड म्हणाला, हे राजा, मला संतती नाही, म्हणून मी तुला विनंती करत आहे की कृपा करून हे व्रत मला सांगावे. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न धरता मी हे व्रत परमश्रद्धेने करीन. त्यावेळी राजाने या व्रताचा शास्त्रविधी सांगून त्याला प्रसादही दिला. त्याने भक्तिभावाने सत्यांबा देवीस नमस्कार केला आणि तो आपल्या घरी परत आला. नंतर त्याने आपल्या बंधूंना वगैरे व्रत सांगितले. नंतर धर्मात्मा अशा त्या गुंडाने आपल्या आर्थिक स्थितीप्रमाणे सर्वांना घेऊन प्रेमभक्तीने पुत्राची इच्छा धरून ते व्रत केले आणि सर्वांना प्रसाद देऊन आपणही प्रसाद भक्षण केला. त्यानंतर सर्वांबरोबर भोजन करून त्या व्रताचे विसर्जन केले आणि रात्री सत्यांबाचे ध्यान करीत आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली. तेव्हा सत्यांबेच्या कृपेने त्याच्या पत्नीच्या पोटी गर्भ राहिला आणि 10व्या महिन्यात पुत्राची प्राप्ती झाली. मुलगा झाल्यावर मी पुन्हा अशाच प्रकारचे व्रत करील असा त्याने संकल्प केला. परंतु दुर्दैवाने त्याला त्या व्रताचे स्मरण राहिले नाही. त्यामुळे त्याला अतिशय दुःख भोगावे लागले. त्याचे काय वर्णन करावे. पुत्राच्या लग्नाच्या वेळी त्याला अपस्माराचा रोग झाला. त्याला रोग झाल्यामुळे त्या मुलाची स्त्री शत्रूने हिरावून नेली. त्यावेळी तो गुंड आणि शत्रू
यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. नंतर उलट गुंडाचा कुभांड रचणाऱ्या शत्रूचे त्याचे जातबंधू निवारण करीत असतानाही विचार न करता स्वतः गुंडासच शिक्षा व्हावी म्हणून राजदरबारात खोटेपणाने लबाडीची फिर्याद केली. तो शत्रू अतिशय लीनतेने राजास म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यांमध्ये गुंडशूद्र फारच उन्मत्त झालेला दिसत आहे. त्या दुष्टाने माझे द्रव्य हरण करून नेले आहे. नंतर गुंडाने आपली बाजू मांडली, हे राजा, या मणिधराने माझी सून हिरावून नेलेली आहे. तिच्या माताश्री पिताश्रीने ती मुलगी प्रारंभी माझ्या मुलास दिली आहे. याने माझी संपत्तीही चोरून नेली आहे. म्हणून मी आता तुला शरण आलो आहे, असे त्याने सांगितले. तरी सत्याम्बेच्या मायेने मोहित झालेल्या त्या राजाने कोणताही विचार केला नाही. गुंडाच्या घरी असलेली सर्व संपत्ती राजाने हिरावून आणली आणि त्याला त्याच्या स्त्रीपुत्रासह कैदेत टाकले. त्याच्या हातापायात बेड्या घातल्या. असा तो गुंड प्रत्येक दिवशी राजाच्या आज्ञेप्रमाणे खांद्यावर कुदळ घेऊन दुर्दैवाने तो दगड व माती यांची कामे करू लागला. एके दिवशी तहानलेला असताना एका ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला. तेथे भक्तिभावाने सुरू असलेले सत्याम्बव्रत त्याने पाहिले. त्यावेळी ब्राह्मणास नमस्कार करून तो गुंड फार नम्रतेने बोलला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, माझी विनंती ऐक. मी दुर्दैवाने हे व्रत करण्याचे विसरून गेलो. म्हणून मी आता प्रार्थना करतो की तुम्ही हे सत्याम्बा व्रत आज मला पोटासाठी राजाने जे धन दिले आहे ते मी तुम्हाला देतो. ते घेऊन काही कष्ट सोसून मला प्रसाद द्यावा ही विनंती. असे म्हणतो तोच शिपाई मोठ्या रागाने त्याला चल असे म्हणाले. पण त्याने त्यांची विनंती करून त्यांनाही थोडे धन दिले आणि बाकीचे राहिलेले धन ब्राह्मणास दिले. नंतर त्या ब्राह्मणाने परमश्रद्धायुक्त अंतःकरणाने ते व्रत केले. नंतर सर्वांना प्रसाद देऊन त्या गुंडक्षुद्रासह प्रसादही दिला आणि तुझे दुःख नाहीसे होऊन तुला सुखाची प्राप्ती होईल असा मनापासून आशीर्वाद दिला. त्याने ब्राह्मणास नमस्कार केला व तो पुन्हा तुरुंगात गेला आणि आज मी व्रत केले असे त्याने आपल्या पत्नीस व मुलास सांगितले. त्या व्रताच्या प्रभावाने उद्या माझे कार्य निश्चित होईल असे तो म्हणाला. त्याच रात्री सत्याम्बा राजाच्या स्वप्नात येऊन त्याला म्हणाली, मी सांगते ते कार्य तू शुद्ध मनाने कर. माझे व्रत तो गुंड क्षुद्र विसरून गेला होता, त्यामुळे मी त्याला सजा दिली. आता तो मला शरण आला आहे, तरी त्याचे धन उद्या त्याला परत दे. त्याला कैदेतून मोकळा कर. असे केले नाही तर तुझा नाश होईल. असे राजाला सांगून ती सत्याम्बा देवी स्वप्नातून निघून गेली. त्यानंतर राजा पहाटे उठला व त्याने प्रारंभी भगवंताचे शुभचिंतन केले. नंतर स्वतःच्या शरीरात चतुर्दश भुवनात्मक विराट पुरुषाचे चिंतन करून स्वर्गाधिक लोकांचे स्मरण केले. नंतर शास्त्रशुद्ध देहशुद्धी केली व स्नान संध्यादी विधीचे आचरण करून राजा सभेत आला आणि आपल्या आसनावर स्थानापन्न झाला. नंतर त्या सूर्यकेतू राजाने आपल्या दूतास आज्ञा केली आणि सांगितले, ज्या गुंड नावाच्या शूद्रास त्याच्या स्त्री पुत्रासह कारागृहात बंद केले आहे त्यांना त्वरित सोडून द्यावे आणि इकडे आणावे आणि त्यांच्या बेड्या तोडून टाकाव्या. याप्रमाणे दूतास आज्ञा होताच त्यांनी त्या गुंड शूद्रास स्त्रीपुत्रासह कैदेतून मुक्त केले आणि त्यांना मंगल स्नान घातले. त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्वरित संतुष्ट केले आणि सुरुचीदार भोजन बनवून त्यांना भोजन घातले. भोजन झाल्यानंतर राजाने त्या क्षुद्रास प्रश्न केला, हे गुंडा, तुझी अशी दशा का झाली ते मला सांग. राजाचा प्रश्न ऐकून तो गुंड दुःखित होऊन म्हणाला, हे राजा, संसाराच्या चक्रात मी गुंतून गेलो होतो. मला अहंकार झाला होता, त्यामुळे मी नवस केलेले सत्याम्बा व्रत विसरून गेलो.
या माझ्या कर्मामुळे मी या दशेला प्राप्त झालो आहे. हे राजा, आज मी आपणास शरण आलो आहे. आपणास वाटेल तसे करा. असे गुंडाचे विचार ऐकून राजा समाधान पावला आणि त्यांनी जे द्रव्य आणले होते त्याच्या दुप्पट त्यास दिले आणि सांगितले, आता तुझे दुःख संपून गेले. नंतर मणिधरापासून ती मुलगी आणली व त्यास त्यावेळी शिक्षा दिली. तिच्या वडिलांनी पुन्हा गुंडाच्या निरोगी पुत्रास विधीपूर्वक ती मुलगी अर्पण केली. त्या दिवसापासून तो क्षुद्र हे सत्यांबा व्रत करू लागला व त्याच्या प्रभावाने शेवटी तो सत्यलोकी गेला. सूत म्हणाले, हे ब्राह्मणजन हो, तुम्ही श्रवण केलेले हे सत्यांबा व्रत या लोकी महान संकट नाहीसे करणारे आहे, पुत्र व संपत्ती देणारे आहे. तसेच हे ताबडतोब फल देणारे आहे. गरिबी आणि दुःख याला नाहीसे करणारे आहे. मुक्ती देऊन शेवटी सत्यलोकास घेऊन जाणारे हे व्रत आहे. म्हणून सर्व लोकांनी हे व्रत कोणत्याही कार्याच्या आरंभी करावे, म्हणजे कार्य सिद्धीस जाते. लढाईत व शाब्दिक संघर्षाच्या वेळी किंवा संकट अथवा भय उत्पन्न झाले तर अथवा जेव्हा दुःख निर्माण होईल त्यावेळी हे परमश्रद्धेने व्रत जरूर करावे. सर्व व्रतात हे फळ देणारे व मुक्ती प्रदान करणारे असे उत्तम व्रत आहे. सर्व मानवजातीवर दया करण्याकरता श्री शंकरांनी हे व्रत मानवजातीला दिले. या व्रताची कथा केवळ श्रवण केली तरी व्रत करण्याचे फळ प्राप्त होते. इति श्री भविष्यपुराणे शिवषण्मुख संवादे सत्यांबा व्रतकथाया चतुर्थोऽध्यायः.